गाव या मालिकेअंतर्गत 27 गावांपैकी एक असलेल्या निळजे या गावात आज आपण आलेलो आहोत। या गावाची अवस्था ही इतर गावांपेक्षा वेगळी नाही। या गावात देखील कच्चे रस्ते, अपुरा पाणी पुरवठा आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग अशीच परिस्थिती आपल्याला या गावात फिरताना दिसून येते। विशेष म्हणजे या गावात सुस्थितीत असलेलं एक आरोग्य केंद्र आहे। प्रतिबंधात्मक उपचारासाठी हे आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, मात्र या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही। तसेच नियमानुसार 30,000 लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र असावं असं सांगितलं जातं। लोकसंख्येच्या प्रमाणात या गावात 3 आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे। शवविच्छेदनासाठी आवश्यक सोयी सुविधा पुरवल्यास या शहरी भागात शवविच्छेदनासाठी येणारा भार देखील कमी होऊ शकतो। लोढाहेवन या परिसरात पावसाळ्यात पाणी भरतं। विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौकात जी दुकानं आहेत या दुकानांमध्ये साचलेलं पावसाचं पाणी शिरतं, त्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो। या आर्थिक नुकसानाला जबाबदार नेमकं कोण हा प्रश्न आज देखील अनुत्तरितच आहे। कल्याणशी रोडलगत निळजे हे गाव आहे। या गावात लोढा आणि निळजे असे 2 परिसर येतात। लोढाहेवन हा परिसर शहरालगत आहे। या परिसरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे। गॅस पाईपलाईन टाकून झाल्यानंतर ते रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत। हे काम कल्याण डोंबिवली महापालिकेचे असल्याचे नागरिकांना सांगितले जाते। या कामामुळे रस्त्याची दुर्दशा झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना एकीकडे सोयी मिळत असताना दुसरीकडे मात्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। रस्त्याच्या कडेला फुटपाथ आहेत, पण त्यावरील पेवर ब्लॉक पूर्णतः उकडलेले आहेत। गटाराची झाकणे तुटलेली आहेत। आम्ही फुटपाथवरून चालायचे कसे असा सवाल पादचाऱ्यांकडून केला जात आहे। लोढाहेवनमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पावसात पाणी साचते। हे पाणी नजीकच्या दुकानात जात असल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। आता पावसाला जवळ आला तरी नाले सफाई झालेली नाही इथे। पुन्हा आता गॅससाठी जे खोदलेलं आहे तर ते पावसाच्या अगोदर होणं गरजेचं नाही, तर पावसात खूप लोकांचे हाल होते। कारण आज पावसाळा आता या 2 दिवस पडले तर इथे परिस्थिती वाईट आहे, म्हणजे लोकांना चालता येणार नाही अशी परिस्थिती झाली। अमृत योजनेचे पाईपलाईन टाकण्यात आले, पण टाक्यांचं अजून काम झालेलं नाही। ते प्रशासन त्याच्याकडे लक्ष द्यावं की इथल्या लोकांना खूप पाण्याचा प्रॉब्लेम होता। साधारणतः आमच्या माध्यमात एक आता सुद्धा परिस्थिती झाली आहे, पण पाणी आम्हाला म्हणजे MIDC कडून खूप महाग मिळते। तेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका करून हे निळजे लोढाहेवनचा भाग महानगरपालिकेत हस्तांतरित केलं तर त्यापासून लोकांना ते पाणी दर हा कमी होईल, हे प्रशासनाने लक्षात घेऊन तो ठराव करावा। निळजे रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता कच्च्या स्वरूपाचा आहे। रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात तिथे चिखल होतो। निळजे स्टेशनला समांतर रस्ता नाही। समांतर रस्ता झाल्यास नागरिकांना येणे जाणे सोयीचे होईल। त्यासाठी घेसरकडून निळजे स्टेशनकडे जाणारा रस्ता हवा अशी नागरिकांची मागणी आहे। या रस्त्यावरून जाताना जागोजागी कचऱ्याचा ढीग साचल्याचे चित्र दिसून येते। निळजे शाळा देखील अद्याप महापालिकेकडे वर्ग करण्यात आलेली नाही। या शाळेचा संपूर्ण कारभार जिल्हा परिषदेमार्फत चालतो। गावात एक आरोग्य केंद्र आहे। आरोग्य केंद्र सुस्थितीत असले तरी त्या ठिकाणी उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपचारासाठी लोक मोठ्या प्रमाणात येतात। लसीकरण मोहीम यशस्वीरित्या येथे राबवली जाते। या ठिकाणी परिचारिकांची संख्या कमी आहे। या आरोग्य केंद्रात 14 गावातील महिला प्रस्तुतीसाठी येतात। रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याने कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। डॉक्टरांमध्ये एक महिला डॉक्टर असल्याने रात्रपाळीच्या दिवशी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। गोळवली, कोळेगाव, नांदिवली आणि हेदुटणे याला
एकच आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे 30,000 लोकसंख्येला एक हवे आहे, पण निळजे आरोग्य केंद्राअंतर्गत 1,21,000 एवढी लोकसंख्या आहे. या लोकसंख्येसाठी किमान 3 केंद्रांची आवश्यकता आहे. रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी महिन्याला 100 ते 150 पेशंट येत असतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचाही महापालिकेने बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शवविच्छेदन येथे करू शकतो, पण साधनसामुग्री नादुरुस्त आहे. त्यामुळे शवविच्छेदनाची सोय उपलब्ध करून दिल्यास शहरी भागावर येणारा ताण कमी होईल. इच्छा तिथे मार्ग अशी मराठीत म्हण आहे, पण महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गावासाठी काही करण्याची इच्छाच त्यांची दिसत नाही. असे चित्र गावची परिस्थिती पाहून लक्षात येते. कल्याणशीळ ते निळजे रस्त्यासाठी खासदार निधी आला होता, पण हे काम दर्जाहीन आहे. राजू पाटील यांनी कल्याणशीळ ते निळजे ग्रामपंचायत कार्यालय रस्त्यासाठी 2 वर्षापूर्वी 50 लाख निधी दिला होता. निळजे ग्रामपंचायत ते निळजे फाटकापर्यंत 3.5 कोटी रुपये निधी MMRDA माध्यमातून दिला गेला, पण अंतर्गत रस्त्यांना निधी आलाच नाही. स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी निळजे गावाचा पाहणी दौरा केला नाही. निवडणुकीपूर्वी ते गावात मत मागण्यासाठी आले होते. आता फक्त कार्यक्रमांना येतात असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. 27 गावातील नागरिकांकडून कर रूपात उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होते. मात्र त्या बदल्यात नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देखील मिळत नाहीत. त्यामुळे कर रूपाने भरलेला नागरिकांचा पैसा पाण्यात जात आहे का? तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कल्याण डोंबिवलीतील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MHAM-TV फेसबुक पेजला आणि YouTube चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.